पात मंदे श्री गुरुदेव तारणी परमानंद माधव श्री चैतन्य हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। आज उद्या बलराम जयंती आहे आणि पुढच्या आठवड्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव आहे। हा सगळ्या वैष्णवांसाठी महापर्वणी उत्सव असतो। असं म्हटलं जातं आहे की जीवनात एकदा जन्माष्टमीचं व्रत पालन केलं तर त्याला 1000 एकादशी व्रताचं फळ प्राप्त होते आणि तो उत्सव भगवान कृष्णाला सगळ्या अतिशय प्रिय आणि भक्तांना पण प्रिय। तर त्या कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने आपला मनोभाव काय असला पाहिजे। भगवान कृष्ण दरवर्षीप्रमाणे जन्माष्टमी साजरा करतो, गोकुळाष्टमी आपण साजरी करतो, पण अशा मनोभावाबद्दल आपला साधकांचा काय मनोभाव असला पाहिजे। म्हणून विशेष करून श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 16वा अध्याय श्लोक नंबर 7 पासून पृथ्वी माता धर्मराजाला भगवान कृष्णाचे 40 गुणाचं वर्णन करतात आणि 40 गुण वर्णन केल्यानंतर भगवंतामध्ये हे 40 गुण पाहायला भेटतात। तात्पर्यामध्ये प्रपातला याच्यातले बऱ्यापैकी गुण भक्तांमध्ये पण पाहायला भेटतात। पण रूप गोस्वामी पादने भक्तिरसामृत सिंधूमध्ये हरिभक्ती विलासमध्ये यापेक्षाही विशेष करून पद्मपुराणाच्या पहिला अध्याय पहिला स्कंद पहिला अध्याय श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये ते 64 गुणाचं वर्णन करतात। तर श्रीमद भागवताचे 40 गुण न घेता पद्मपुराणाचे घेतले का, तर त्याचं कारण असं, श्रीमद भागवतामध्ये जे गुण पृथ्वी माताने सांगितले तर तिथे भगवंताच्या महानतेबद्दल जास्त वर्णन केलेले आणि पद्मपुराणामध्ये सगळ्यात जास्त जे गुण सांगितले ते मधुरतेबद्दल सांगितले आणि रूप गोस्वामीने भगवंताची मधुरता घेतली। पण सगळं जर पाहिलं तर पृथ्वी माताजींचे 40 गुण सुद्धा ह्या 64 गुणामध्ये दिसतात। तर ते 64 गुणामध्ये ब्रह्माजी जे आहे ते 50 गुण आहेत आणि महादेवाचे गुण आहेत ते 55 आहेत, विष्णूचे 60 आहेत आणि भगवान कृष्णामध्ये 64 आहेत। 64 कोणते? रूप माधुर्य, वेणू माधुर्य, लीला माधुर्य आणि गुण माधुर्य असे 4 गुण भगवान कृष्णामध्ये पाहायला भेटतात, विशेष गुण। तर अशा 64 गुणामध्ये भगवंताची जी मधुर कृष्णाचे मधुर गुण हे आपण पाहू शकतो। म्हणून आपण विशेष करून भगवद्गीतेमध्ये भगवंताची महानतेचं वर्णन केले, विशेष करून 10वा अध्याय विभूती योग। भगवंत म्हणतात की जिकडे तिकडे पाहिलं हे सगळं ऐश्वर पाहिलं की मीच आहे, समुद्रामध्ये जे पाणी ते मी आहे, दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे, सगळ्या पशुमध्ये सिंह मी आहे किंवा देवतांमध्ये इंद्र मी आहे आणि आदित्यामध्ये विष्णू मी आहे। असं भगवंत काय करतात, आपली विभूती सांगतात आणि महानता दाखवतात। पण श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवंताची मधुरता आपल्याला पाहायला भेटते। म्हणून आज आपण विशेष करून भगवान कृष्णाचे काही गुण घेऊया, 64 गुणापैकी जे थोडेफार गुण होते। एक एक गुणावर एक एक प्रवचन होऊ शकेल, पण आज आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की तेवढे गुण घ्या। पण जे जे काही गुण आहेत याच्यावर श्रीमान शिक्षाष्टकपूर्ण 2008 मध्ये एक प्रवचन घेतलं होतं आणि कृष्ण धनपूर्ण 21 प्रवचनाची श्रृंखला घेतली भगवंताचे। तर भक्तिरसामृत सिंधू आहे, त्याच्यामध्ये श्लोकासहित एकेका गुणावर एक एक श्लोक श्रील रूप गोस्वामी पाद आपल्या सगळ्या साधकांसाठी देतात। तर येणाऱ्या जन्माष्टमीमध्ये भगवंताचा जन्म तर होईल, पण कर्माबरोबर भगवंताची मधुरता आपल्याला समजून घेतली पाहिजे आणि ती मधुरता आपल्या साधकांच्या जीवनामध्ये आपण कसं उतरलं पाहिजे आणि आपलं आकर्षण भगवान कृष्णाच्या प्रती कसं वाढलं पाहिजे, यासाठी आपण आज काही गुण पाहूया। तर एकाने प्रश्न विचारला होता श्रीमान शिक्षाष्टकम्प्रोला की तुमचे जे कृष्ण येतं ते अहंकारी तुम्हाला असं वाटत नाहीत का? म्हणजे कसं काय? ते मला मीच केलं, माझ्यामुळंच असं, मलाच पूजा करा, मी सांगतो तेच फॉलो करा, मी खूप आलं गीतेमध्ये। याचा अर्थ तुमचे कृष्ण अहंकारी आहेत। तर श्रीमान शिक्षाष्टकपूर्ण उत्तर दिलेलं आहे, एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर म्हणतो की नाही मी तुझा पेशंट बरा करतो किंवा याला ठीक करतो, माझ्याकडे ते औषध आहेत, तुम्ही म्हणता डॉक्टर किती अहंकारी आहे? नाही, त्याला त्याच्या विद्येचा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तेव्हा तो पेशंटने ट्रीटमेंट करतो। तर प्रभूजीने आणखीन एक उदाहरण दिलं, जसं एखादा मोठा बंगला आहे, आलिशान बंगला, आणि तो बंगल्याचा मालक
आपल्या कमी कपड्यामध्ये गार्डनचं काम करतोय आणि गार्डनचं काम करीत असताना त्याच्या गेटवरली बेल वाजते आणि बेल वाजल्यानंतर एक पोस्टमॅन येतो आणि म्हणतो मला हे पत्र तुमच्या मालकाला द्यायचं. मालक काय म्हणतो, अरे मीच या बंगल्याचा मालक आहे. तो पोस्टमॅन म्हणतो, अरे तू तर माळी आहेस, कपडे कसे घातले, सगळं अंग माखलंय तुला आणि तू स्वतःला मालक म्हणतोय. नाही नाही, जा तुझ्या मालकाला बोलणार. मालकाला बोलणार. तर याचा अर्थ तो मालक जे आहे तो अहंकारी आहे का? नाही. त्याचा जो बंगला आहे आणि तो सांगतो मी बंगला बांधलाय, माझाच बंगला आहे, त्याने कपडे कोणतेही घालू. तर त्याच प्रकारे भगवंताने सगळं निर्माण केलंय, सगळं काही त्यांच्यापासून आलं आणि ते म्हणतात की माझी पूजन करा. याच्यात अहंकार कुठे आणलाय? जसं ते मालकाचा पोस्टमॅनला अहंकार वाटत असेल, कशामुळं? अज्ञानामुळं. पण जेव्हा त्याला वास्तविकता कळते की नाही बाबा हेच मालक आहेत, तर त्याचा पहिला बघण्याचा दृष्टिकोन आणि नंतर बघण्याचा दृष्टिकोन काय होतं? बदलला जातो. तर त्याच प्रकारे भगवंत, जेव्हा आपण भगवंताचे गुण बघतो आणि भगवंत आपल्याला सांगतात की मी जे सांगतो ते फॉलो करा. भारतामध्ये 80 ते 90% कृष्णाला मानणारे खूप लोक आहेत, खूप मानतात, पण त्याने सांगितलेलं मानत नाही कोणी. म्हणजे कृष्ण जन्माष्टमीला 1 लाख लोक येतील, पण त्यांच्या तत्वावर चालणारे खूप कमी जगतील. बघा, आम्ही सत्संगाला बघतो तर नाशिकचं पॉप्युलेशन पाहिलं तर खूप आहे, पण सत्संगाला किती येतात? पण जन्माष्टमीला येतात. म्हणजे आपल्याकडे सिजनेबल भक्त जास्त आहेत. शनी अमावस्या आले की शनीच्या मंदिरात, किंवा नवरात्र आले की दुर्गादेवीच्या मंदिरात, हनुमान जयंती आले की हनुमान मंदिरात. सिजनेबल जे देवता आहे त्यांच्याकडे आपलं पळायचे असते. आणि तसंच कृष्ण जन्माष्टमी आले की कृष्ण मंदिरात पळत राहतात. तर भगवंत याच्यानं कृपा देतील, पण एवढी नाही देणार जेवढी आपण त्यांना डेडिकेट करू, समर्पित करू. मग ती कधी होईल आपलं समर्पण? जेव्हा आपण त्यांची मधुरता समजून घेऊ. म्हणून इथे आपण पहिला जो भगवंताचा गुण आहे नम्रता, एवढा असून सुद्धा भगवान नम्र आहेत. गीतेच्या 13व्या अध्याय आणि श्लोक नंबर 8 ते 12 मध्ये अहंकार व्यक्तीचं वर्णन केलेले आहे. अहंकार, ज्या ज्या व्यक्तीमध्ये अहंकार असतो त्या श्लोकांची एक वेदव्यास किंवा भगवंत अर्जुनाला सांगतात की अहंकार व्यक्तीचं वर्णन करतात. रजगुणातला अहंकार, तमोगुणाचा अहंकार, सत्वगुण. श्रीमद भागवतात 3ऱ्या स्कंदामध्ये सुद्धा अहंकाराचे वर्णन केलेले. पण एवढं केल्यानंतर ह्या जगामध्ये जो कोणी अहंकार असतो त्याच्याकडे एखादा ऐश्वर्य असेल, धन असेल, त्याला अहंकार येतो. ज्याच्याकडे पद असेल, जेव्हा आम्ही कोण्या गव्हर्नमेंट ऑफिसला जातो, आता मध्यंतरी मी शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलो होतो. आम्ही सलग 4 दिवसापासून 4 घंटे त्याच्या ऑफिससमोर बसायचो. तो येतो जातो, आम्हाला बघून काही दुर्लक्ष करतो. म्हणलं छोटासा जीवात्मा आहे, त्याच्या त्या पदावर बसलेला आहे, पण त्याचा इगो किती आहे. म्हणजे आम्हाला एवढं त्यानं धिटकारलं की काहीच नाही. आणि आम्ही लागटपणे तिथं की परमिशन भेटल, पण त्या माणसानं अजिबात रिस्पॉन्स नाही केला. आज सकाळचीच घटना, मी जेव्हा परमिशन घ्यायला गेलो त्या शाळेमध्ये, त्या आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ते सिक्युरिटी गेले, इकडे इकडे इकडे. म्हणलं मग बाजूला, पहिले बाहेर निघ. म्हणलं बाहेर निघ, इथं काय पूजा करायला का? मला अहो पूजा नाही, मला लेटर कशाचं? हो पहिले बाहेर निघ. अरे म्हटलं तुम्ही माझे कपडा कडतं, ते कपडे नाही, ते पहिले बाहेर निघ. आणि मग बाहेर निघाल्यानंतर काय बोल. आता याला म्हटलं आता माझं काम आहे. आणि मी गेल्यानंतर म्हटलं दादा आम्हाला तुमचे जे साहेब आहे त्यांना भेटायचं आहे. तुम्ही फोन केला की त्यांना? म्हणलं फोन कसं काय करायचं, ते फोन नंबर नाही. मग त्यानं कॅबिनमध्ये फोन केला. मग त्या कॅबिनवाल्याने सांगितलं नाही महाराजाला पाठवून दे. मग म्हणतो जा जा. म्हणजे तो साधा सिक्युरिटी गार्ड आहे, पण त्यानं तो जो व्यवहार केला, तर म्हटलं एक त्यावेळेस साक्षात्कार झाला, ह्या जगात आपल्याला कोणी खात नाही. आपल्याला वाटतं आपण लय मोठे भगत आहेत, कोणी विचारत नाही. लोक आपला इगो एकदम एका मिनिटात खाली आणून सोडतात. म्हटलं धन्यवाद भगवंत, तू मला याला मॅनेज केलं मला हे करण्यासाठी. तर त्याला पॉझिटिव्ह. तर सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचा अहंकार असतो आणि तो अहंकारांचा तसा तो व्यवहार करत असतो. पण इथे अहंकार व्यक्तींना हिटलर झाले, नेपोलियन झाले, की मोठमोठे क्रूर होते, जसं आम्ही गाडीतून येताना बघतो. त्या अहंकाराने त्याने खूप काही डिस्ट्रॉय केलं. त्यांच्याकडे रूप आलं, धन आलं, पद आलं. ह्या जगामध्ये एखादी गोष्ट जरी एखाद्या व्यक्तीला भेटली त्याला अहंकार असतो. पण भगवान कृष्णाकडे 6 ऐश्वर्य असून सुद्धा भगवंत कसे येतं? नम्र येतं. भगवंत लक्ष्मीपती आहेत. आपण ज्या लक्ष्मीच्या मागे लावली ती लक्ष्मी भगवंताच्या सेवेत आहे.
त्यांचं यश, त्यांची प्रसिद्धी एवढी आहे, पण तरी नाही. त्याच्यानंतर ज्ञान, बल, वैराग्य, हे 6 ऐश्वर्य असून सुद्धा भगवंत कसे नम्र आहेत. ह्या जगातला एक गुण आला तर अहंकार येतो, पण भगवंताकडे 6 ऐश्वर्य सुद्धा असून कसे नम्र आहेत. याचं उदाहरण काय? महाभारताच्या युद्धामध्ये भगवंताने अर्जुनाचे 18 दिवस युद्धभूमीमध्ये रथ चालवला. सारथी बनणं किंवा आपल्या भाषेमध्ये एखाद्याला ड्रायव्हर बनवणं, त्याला दुय्यम दर्जा दिला जातो, एवढं त्याला मान सन्मान दिला जात नाही. पण भगवंत आपल्या भक्ताचे ड्रायव्हर बनले. आणि किती दिवस? 18 दिवस. आचार्य एका टीकेमध्ये वर्णन करतात की महाभारताच्या युद्धामध्ये एवढा आवाज असायचा त्या प्राण्यांचा, घोड्यांचा, हत्तींचा, योद्ध्यांचा, तलवारींचा, तर त्याच्यामध्ये जो सारथी काही सांगायचा, आपलं योद्धा सारथीला काही सांगायचा तर ऐकू येत नसायचं. तर मग काय त्याला इंडिकेशन राईटला जायचं असेल तर राईटला लात मारायची, लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टला लात, आणि सरळ जायचं तर सरळ. भगवंताने 18 दिवस अर्जुनाच्या लाता खाल्ल्या. कोण आहे असा देव? कोण आहे? भगवंत महान असून सुद्धा त्यांनी आपली मधुरता आपल्या लीलेतून दाखवलेली आहे. हे भगवंताचे काय विशेष गुण आहे. आणि एवढं असून सुद्धा भगवंताने केलं ते बरं, ते तर झालं, पण सगळी गीता सांगितलं, ज्ञान सांगितलं, आणि शेवटी भगवंत अर्जुना म्हणतात यथा तथे तथा गुरु, तुला वाटेल ते कर, मी सांगितलं म्हणून फॉलो नाही कर. एखादा अहंकार व्यक्ती काय म्हणतो? मी सांगतो ते फॉलो कर. पण भगवंत काय म्हणतात? अर्जुना, तुला जे वाटेल ते कर, तुला नाही समजलं तर मी रिपीट सांगतो. म्हणजे भगवंत किती नम्र आहेत की आपल्या भक्तासाठी ते कोणत्या लेवलला यायला तयार आहेत. आणि म्हणून इथे भगवंताचा गुण दिसतो. दुसरं भगवंताचा आणखीन एक गुण आहे. रासयज्ञामध्ये युधिष्ठिर महाराजांनी सगळ्याला, दुर्योधनाला कोणती सेवा दिली? जे लोक गिफ्ट घेऊन येतात ना, त्यांचं गिफ्ट जमा करायचं. प्रत्येकाला भारी भारी सेवा दिली, पांडवांना, कौरवांना. भगवान कृष्णाने कोणती सेवा घेतली? जे ऋषी मुनी प्रसादाला बसलेले आहेत त्यांच्या पत्तरवाळ्या उचलायची सेवा भगवंताने घेतली. आणि जेवढा रासयज्ञ चालत होता तेवढ्या दिवस भगवंताने सगळ्या ऋषीमुनींचे पाद प्रक्षालन केले, त्यांना ताट वाढलं, त्यांना प्रसाद अर्पण केला. प्रसाद अर्पण केल्यानंतर त्यांचे प्लेट उचलल्या आणि वैष्णवांची सेवा भगवंताने केली. म्हणून इथं भगवंताचा एक गुण दिसतो. आणि दुसरं, भगवंत आपल्या नम्रताचं एक आणखीन चांगलं उदाहरण आहे सुदामाची भेट. म्हणजे सुदाम एक गरीब ब्राह्मण, पण हे कोण? श्रीनिकेतन, लक्ष्मीपती. पण आपल्या भक्तासाठी भगवंत एवढे नम्र झालेले आहेत. म्हणून आपण जे साधक आहोत, आपण ज्या भगवंताची भक्ती करतोय, तर ते भगवंत एवढे नम्र असताना आपल्या भक्ताने किती नम्र झालं पाहिजे. म्हणून परमपूज्य राधानाथ महाराज म्हणतात एका प्रवचनामध्ये, एका स्त्रीचं अलंकार कोणता आहे? मंगळसूत्र. तसाच त्या मंगळसूत्रानं त्या पतीचं काय दिसतंय? सौभाग्य तिला दिसतंय. त्याच प्रकारे एका साधकांचं मंगळसूत्र कोणतं असलं पाहिजे? तर महाराज म्हणतात तृणादपी सुनेचनम तरोरोपी सहिष्णुन अमानेन मानेदेन कीर्तनीय सदाहरी. हे जर भावना असेल, नम्र राहिला, आणि परमपूज्य राधानाथ महाराजाच्या प्रत्येक प्रवचनाचा एंड टेक होम मेसेज म्हणजे नम्र बना. म्हणून इथं पहिला गुण काय आहे की भगवंत रासयज्ञामध्ये, आणि त्याबरोबर इदुराणीच्या काय केलं? केळं खाल्ली. एखादा राजेशाही व्यक्ती असल्यानंतर तो ऑर्डर सोडतो, हे द्या ते द्या. पण भगवंत नम्र हा त्याने दाखवलेला गुण आहे. म्हणून पहिला गुण भगवान कृष्णाचा काय? 64 गुणापैकी नम्रता. दुसरा गुण आहे क्षमाशीलता. हा दुसरा गुण आपण पाहू शकतो. क्षमाशील म्हणजे अनादी काळापासून जीवात्मा भगवंताप्रती ईर्ष्या आणि द्वेष करतोय. अर्जुनाने प्रश्न विचारला गीतेमध्ये की भगवंत, आम्ही तुझ्यासोबत वैकुंठात होतो, इथे या भौतिक संसारामध्ये दुःखाला मूर्ती संसार सागरात दुःख भोगण्यासाठी का आलोय? तर भगवंत म्हणतात इच्छा द्वेष समोतेन द्वंद्व मोहेन भारता. अर्जुना, इच्छा आणि द्वेषामुळे आलेला आहे, आणि त्या इच्छा द्वेषामुळे ह्या संसारामध्ये तो काय करतो? मन षष्ट्याने इंद्रियाने प्रकृतीस्थानी करशिती, प्रकृती स्थानी करशिली तो जातो, रगडल्या जातो. पण एवढं तो भगवंतापासून विद्रोह करून सुद्धा आल्यानंतर भगवंत काय करतात? त्याला सोडत नाही. जीवात्मा ज्या जेवणीत जाईन त्या योनीत जाईन,
तरी परमात्मा रूपाने भगवंत त्या जीवात्म्यासोबत राहतात आणि त्याला साक्षी म्हणून त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करतात, त्याच्या चुकाला दुर्लक्ष करतात, माफ करतात, क्षमा करतात, पण तरी त्याचा संग सोडत नाही. या जगामध्ये आपण खूप एखाद्यावर प्रेम करतो, पण थोडंसं कोणाशी कलह झाला, भांडण झालं की आपलं प्रेम एका मिनिटात निघून जाते. पण भगवंत अनादी काळापासून जीवाला काय करतात, त्याला नाही का त्याच्यासोबत राहून त्याच्या चुकाला क्षमा करीत राहतात. ही भगवंताचा दुसरा गुण आहे, क्षमा करणं. एकदा जीसस क्राइस्टला विचारलं की माणसाला किती वेळा माफ केलं पाहिजे, तर जीसस क्राइस्ट म्हणतात 70 वेळा माफ केलं पाहिजे. किती वेळा? 70 वेळा क्षमा केली पाहिजे. आपल्याकडे एवढा पेशन्स नसणार आहे. हे का? आपल्याकडे लगेच कोणी काही बोललं की रिव्हेंज, बदला घेण्याचे असतं. याचं चांगलं उदाहरण एकनाथ महाराज. एकदा एकनाथ महाराज गोदावरी स्नानाला गेले आणि गेल्यानंतर स्नान करून यायचं आणि एक तांबोळी पान खाऊन त्यांच्या अंगावर थुकायचं. असं करता करता तो 100 वेळा थुकला. महाराज काही रिस्पॉन्स नाही केला. शेवटी त्या थुकणाऱ्याला लाज वाटली की महाराज एवढं गेल्यानंतर आंघोळ केली, थुकल्यानंतर हे सुद्धा जाऊन आंघोळ करतायत, तर माफी मागतात. एकनाथ महाराज म्हटलं नाही, माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती, एक दिवस मी 108 स्नान कधी करेल, पण तुझ्यामुळं मला ते घडलं, तुझ्यामुळं मला ते घडलं, धन्यवाद. आपल्यासारखं काय आलं असता? ऑनेस्टली सांगा. ते स्नान राहिलं बाजूला, याला खाली घ्या, याला पायाखाली किंवा याला उचलून आदळा. आपली जेवढी दुनियाची भडस असेल घरची बाजू. एकदा आमच्या मंदिरामध्ये एक चप्पल चोर होता. तो नेहमीच चप्पल, भारी भारी चप्पल चोरायचा आणि आम्ही स्टँडला असं प्रभूजीकडे गेली कंप्लेंट की नाही नेलो, एकाचा तर 4,500चा बूट घेऊन आला तो. मला नेक्स्ट टाइम कभी आपके मंदिर में नाही आऊंगा. मग चप्पल चोरीले. एकदा चोर पकडला आणि आपले भक्त बऱ्याच दिवसापासून सत्वगुणातले होते, त्याने काय भडास काढली बाबा बाबा त्याच्यावर. ते म्हणलं अरे तुम्ही साधू का राक्षस आहेत? हा, पोलीसवाले सुद्धा एवढे मारत नाही तेवढे तुम्ही मारतात आम्हाला. त्याच्या घोट्यावर उभा राहू राहू त्याच्या मांड्या आरा, त्यांना दिवसासुद्धा त्याला तारे दिसले. तुम्हाला जिंदगी तुमच्या मंदिराकडे फिरकणार नाही. म्हणजे त्याला नरक यात नाही भेटल्या भक्ताच्या हातद्वारे. म्हणजे काय होतंय, तिथे भक्तीचा खरा स्वभाव कळी येतंय जेव्हा तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही कसं रिॲक्ट करतात, याच्यावरून कळतं आपल्या भक्तीचे स्तर काय. आम्ही स्टार्टिंग सांगितलं इनमॅच्युअर्ड होतो. मी व्यक्तिगत जीवनात आम्ही खूप चुका करायचो, कोणाला बोलायचो, काही करायचो. पण जसं जसं साधना करीत गेलो, भक्ताच्या संघात राहत गेलो, आपल्याला कळलं नाही यार, आपण दुसऱ्याला बदलण्यासाठी आणलं, इथं आपल्याला स्वतःला बदलायचं. म्हणून सांगण्याचा मुद्दा काय की आपण ज्या भगवंताची भक्ती करतोय, त्याची साधना करतोय, तर ते भगवंताकडे पाहून ॲटलिस्ट आपल्याकडे तेवढा तर गुण आपण आत्मसात केला पाहिजे. भले आपल्याला कोणी त्रास देईन, पण आपण क्षमा केली पाहिजे. म्हणून इथे दिले. आणि याचं चांगलं उदाहरण आहे रामायणामध्ये. बिभीषण भगवंताला शरणागत आले, तर सगळे बिभीषणाबद्दल निगेटिव्ह होते. आणि हनुमानजीला विचारलं काय करायचं, त्याने म्हणले तो शरणागत होऊन आलेला आहे. बरं बिभीषणची अवस्था कशी होती, तिकडे जावं तर भाऊशी करणार नाही आणि इकडे शरणागत झाली तर जायचं तर कुठं जायचं. अशा दुविधामध्ये सुद्धा भगवंताने काय केलं, स्वीकार केला. आणि त्यावरती बिभीषणाला म्हणतात उद्या जर रावण जरी आला आणि त्याने जर माफी मागितली तरी मी क्षमा कराय. त्या एका भक्तानं विचारलं की बाबा तुम्ही तर आता राजतिलक बिभीषणाला केला आहे, लंकेलाचा राजा करून टाकलं, आणि उद्या रावण आला आणि मग तर भगवंत म्हणजे क्षमा केली मी त्याला, मग त्याला तुम्ही काय देतात. तर भगवंत म्हणतात मी त्याला वैकुंठ देईन. मग तुम्ही कुठे राहतात? वैकुंठ जर तुम्ही रावणाला दिलं, ते म्हणले माझ्या भक्तांच्या हृदयात मी राहील. म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी त्याच्या चुकाकडे किती क्षमा करतात. रावणाची पुढची बॅकग्राऊंड न बघत होते, ते बघत होते जय विजयच येते. तर मी स्वतः भक्ताच्या हृदयात, वैकुंठ सुद्धा राहणार नाही, कुठं राहीन? भक्ताच्या हृदयात राहीन. म्हणून इथे हे रावणाला क्षमा करण्याची भगवंताची तयारी होती. आणि म्हणून दरवेळेस भगवान रामचंद्र रावणाचे मस्तक का छाटवत होते,
एवढे मस्तक का छाटवतात, पर एकाच बाणामध्ये का मारलं नाही? आचार्य वर्णन करतात कंबस्वामी त्यांच्या रामायणामध्ये, भगवंत विचार करायचे जे मस्तक छाटलं दुसरं मस्तक आल्या कदाचित माफी मागेल, त्या माफी मागितली तर मी त्याला माफ करेल, म्हणून त्यांनी 1000 वेळा मस्तक छाटले. एक तरी मस्तक येऊन मला माफी मागेल आणि मी त्याला क्षमा करेल, पण एक मस्तक सुद्धा अहंकाराने माफी मागितली नाही. मग शेवटी भगवंत म्हटले याचं एक मस्तक सुद्धा क्षमा मागू शकत नाही, आता याला मी दंड दिल्याशिवाय राहत नाही. एक म्हणे ना, लातो की भूत बातों से नाही मानते, हां तसं काही कधी वेळा नाही का ते दंड म्हणून इथे दिलेले. आणि आणखीन याचं चांगलं उदाहरण आहे शिशुपालाचं. दरवेळेस शिशुपाल 99 शिव्या द्यायचा, कधीपासून? लहानपणापासून. रास सुईत नाही. म्हणजे भगवंताचं त्यावेळेस वय किती? 120च्या आसपास असावं. भगवंताने 120 वर्षे केवळ शिशुपालाच्या शिव्या खाल्ल्या. आपण किती वेळा सहन केले असते? हां लेडीज असल्या असते एकूण एका झिंज्या वाढल्या असत्या. हां मी गावात पाहिलं त्या हापशीवर नाळावरल्या भांडण पावा माणसानं, बाबा लय डेंजर राहतात ते. अशा एकूण एकाला भांडे फुटते पण नेला नाही का नीटच करेल, ते पाणी राहिलं बाजूला. हां पुरुषामध्ये पण जसं आम्ही त्या रेल्वेमध्ये थोडंसं जागा नाही दिली तर काहीतरी पेटलं त्याच्यावर भांडणं केले आणि दोघांचं टेन्शन निघून चालले त्या भांडणामध्ये, आणि भांडण करीत कुठं गेले ते इगतपुरीपर्यंत गेले दोघांचा इगो. म्हणजे माणसाला पेशन्स सहनशीलता राहिलीच नाही, तो क्षमा काय करणार? म्हणून विशेष करून साधकाने आपल्याला भगवंताचा हा गुण केला पाहिजे, क्षमा करणे. आणि भगवंत 100 वेळा अपराध केले आणि त्याबरोबर मायावादी जे नास्तिक आहे, द्वेष भावना आहे, तरी भगवंत अशा लोकांना क्षमा करून काय करतात? पालन पोषण करतात. हा भगवंताचा विशेष गुण आहे. जे नास्तिक आहेत, मायावादी आहेत, भगवंताला शिव्या घालत राहतात, तरी भगवंत काय करा? दुर्लक्ष करताना क्षमा करा. हे भगवंताचा दुसरा गुण आपण पाहू शकतो. तिसरा गुण आहे भगवंताची सरळता, सहजता. कसं? तर गीतेमध्ये भगवंत 9व्या अध्याय नंबर श्लोकमध्ये भगवंत म्हणतात, मी कसा सरळ आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचिती. एखाद्या भक्ताने केवळ पान फूल फळ अर्पण जरी केलं तरी मी स्वीकार करतो. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी वेगळं गोष्ट देण्याची गरजच नाही तुम्हाला. तुमच्याकडे साध्यातले साधे गरीबातला गरीब व्यक्तीसुद्धा भगवंताला प्राप्त करू शकतो. असं नाही की आपल्याला कधी कधी वाटते अरे श्रीमंत लोक भगवंताची पूजा घालतात, अभिषेक करतात, ते दान देतात, भगवंत आम्हाला कधी देतील का नाही? ते अहंकाराने किंवा प्रसिद्धीसाठी देतात. कधी कधी मी बघतो मंदिराच्या वरती लोक काही भेट देतात ना, तर तिथं नावं टाकतात का? प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीनं बघावं की ह्या व्यक्तीनं हे डोनेशन दिलेलं आहे. मग त्याचा हेतू काय? भगवंत तर आहेत, पण लोकांनी माझं गुणगान करावं त्यासाठी तो लावत राहतो. पण भगवंत बघतात की याचा मेन केंद्रबिंदू काय? त्याचा हृदय असा सरळ असेल की मला भगवंताला प्राप्त करायचं. मग आपण आपल्याकडे छोटीशी गोष्ट, एखादं पान कोणतं? तुळशीपत्र, एखादं पुष्प घेतलं. आणि याचं उदाहरण आहे शास्त्रामध्ये. तुळशीपत्र जसं अद्वैत आचार्याने आणि शालिग्रामशिला गंगेचं पाणी तुळशीपत्र अर्पण केले आणि चैतन्य महाप्रभू त्यांच्यावर त्याने प्रसन्न झाले. जेव्हा द्वारकेमधल्या सत्यभामा रुक्मिणीची नाही का नेहमी ईर्ष्या करायची की भगवान कृष्ण रुक्मिणीला जास्त प्रेम करतात, आणि मग भगवंतानं पाहिलं की ह्या राण्यांमध्ये वादविवाद होतं, करायचं तर काय करायचं? तर त्यावेळेस नारद मुनी आले. नारद मुनी सत्यभामानं सांगितलं मला भगवंताला जिंकायचं. ते म्हटले एक काम करा, यज्ञ करा. यज्ञ केला. दक्षिणामध्ये त्या ब्राह्मणाने, नारद मुनी म्हटले मीच ब्राह्मण आहे, दक्षिणामध्ये मला काम करा, भगवान कृष्णाला द्या. दिला. दिल्यानंतर ते म्हटले अरे तुम्ही तर आमचे पतीच घेऊन टाकले. म्हणून तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्या बदल्यामध्ये मला सोनं द्या, मी तुमच्या पतीला देऊन टाकतो. आणि मग सत्यभामाने तुला केली. एका साईडला भगवंत बसले आणि दुसऱ्या साईडला सगळ्या सोनं, सत्यभामाचं सोनं संपलं. 108 राण्या होत्या, त्या राण्या आल्या. 16,000 तुम्ही बघता काय नवऱ्याला जिंकायचं आहे, आणून द्या. सगळ्यांना सोनं टाकलं. शेवटी रुक्मिणी आली, म्हणजे जिच्याशी होतं तिलाच बोलवलं. ती म्हटली अगं काय येडापान आहे तुमचा, सोनं तर देते. ते म्हटली याला जिंकायचं असेल तर साधी गोष्ट नाही, यांना जिंकायचं असेल तर काय, एक तुळशीपत्र घेतलं रुक्मिणी मातेनं आणि जसं ठेवलं तसं भगवंताचं तराजू वरती गेलं. तिथं रुक्मिणी माता म्हणते कृष्णाला जिंकायचं सोन्यानं नाही जिंकू शकत तुम्ही,
त्याला जिंकायचं असेल तर साधं तुळशी पत्र जरी तुम्ही दिलं, तो सरळ स्वभाव, तुम्ही सरळ असेल तर ते सरळला सरळ आहे, आणि तुम्ही वाकडे असाल, जर शकुनी कपटी होता, भगवंत ते जो पटकपट बघा, भगवंत आपल्या हृदयात काय चालू हे सगळं माहीत आहे. ती सिटी स्कॅन मशीन आहे बेटा, बाहर से तो तू सबको फसाएगा, लेकिन मेरे सिटी स्कॅन मशीन में तो तू सब दिखेगा तेरा. म्हणून तुळशी पत्र अर्पण केले तरी भगवंत जिंकले जातात. हा भगवंत. दुसरं गुण आहे गजेंद्राने काय केलं, एक पुष्प घेतलं आणि गजेंद्रानं पुष्प अर्पण करून भगवंताला प्राप्त केलं. सरळ आहे, काही महाग आहे का? रस्त्याने तुम्हाला कोणतेही फुलं दिसले, म्हणा ना हे जगन्नाथ अर्पण, पांडुरंग अर्पण, गोविंद गोपाल मधुसूदन पद्मनाभ, एखाद्याच्या माऊलीच्या डोक्यावर दिसलं, मनातली मनात म्हणायचं भगवंत हे फुल स्वीकार कर. भले त्या बाईने डोक्यावर लावलं, पण तिथं फळवाला दिसला, फळं मनातली मनात जगन्नाथजीला अर्पण करा, तरी भगवंत लगेच प्रसन्न होत. वेगळं करण्याची गरज नाही. तिसरं, विदुराने काय केलं भगवंताला, केळ्याचे छिलके साळं भगवंताला अर्पण केलं आणि भगवंताने ते प्रेमानं स्वीकारलं, वेगळं काही एफर्ट टाकले नाही. म्हणून भगवंत काय करतात, वस्तू न बघता त्या भक्ताचं प्रेम पाहून ते स्वीकार करा. दुसरं काय, गोवर्धनीला त्याच्यामध्ये तुळशी पत्र अर्पण केलं आणि गोवर्धनी प्रसन्न झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वृंदावनमध्ये भगवंत आपल्या गायींसाठी अनवणी पायानं नाही का वृंदावनमध्ये फिरू लागले. कशामुळं? तर गायीनं चप्पल नसल्यामुळे. तर हे भगवंत सरळ आहेत, आणि अशा सरळ भगवंताकडे जायचं असेल तर आपण सरळ लागतो. कधी कधी मी यात्रेला जातो किंवा यात्रेची प्लॅनिंग करतो, म्हणलं ह्या जगामध्ये आपल्याला यात्रेला जायचं असेल तर आपण चांगलं हॉटेल बघतो, चांगली सोय बघतो जेवणाची, चांगलं बसेस पाहतो. पण ज्या भगवंताची भक्ती करतो ते खूप सरळ आहेत. आणि आपण ह्या भौतिक जगामध्ये एवढ्या फॅसिलिटी डिमांड करतो, मग त्या भगवंताकडे जाऊन वैकुंठ आपलं गोलोक वृंदावनमध्ये सरळ व्यक्तीच जाऊ शकतात. कारण वृंदावनचे जे कृष्ण आहेत ते कमरेला छेडा बांधतात, एक बासुरी आहे, एक त्याच्यानंतर मोर मुकुट आहे, आणि वनातले फुलं नाही का अर्पण करतात. ते साधे आहेत, गोपसखा आहेत. गाई वासरांच्या मागं, जसं मी खेडेगावातला माणूस आहे, आमच्याकडे जो गुराखी असतो त्याला कोणी किंमत देत नाही, त्याला सालगडी म्हणतात. ड्रायव्हर झालं, सालगडे, त्याला कोणी देत नाही. पण तेच भगवान कृष्ण गायीची सेवा करू लागले, साधे सिंपल आहेत. म्हणून भक्ताने त्यांच्या जीवनामध्ये साधं सिंपल राहिलं पाहिजे, तर ते साधे सिंपलला भगवंत पाडले जातात. म्हणून भगवंत महाभारतामध्ये दुर्योधनाच्या 56 भोग नाही खाल्ला, तर विदुरानाचे काय केलं, केळाचे छिलके साल्या खाल्ले भगवंत. कारण की विदुरानी सरळ स्वभावाची भक्त होती. म्हणून भक्तीमध्ये साधा सरळपणा, आणि साधा सरळपणा कसा येईल, जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली साधना करता आणि सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, साधं राहणीमानी ठेवा आणि उच्च विचारसरणी ठेवा. जेव्हा तुम्ही असं ठेवता तर सरळपणा येऊन, आणि सरळता ही दैनंदिन जीवनामध्ये अप्लाय केली पाहिजे. जेवढं सिंपल राहता तेवढं तुम्ही भगवंताकडे जवळ जाता, आणि जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड लाईफ जगता तर भगवंत म्हणतात अरे कॉम्प्लिकेट तू जगत राहा. याचा अर्थ आपण तर फॅसिलिटीमध्ये असं नाही, जेवढं आहे त्याच्यात राहा, जास्त हे करू नका. म्हणून हे दिलेले. हा भगवंताचा कितवा गुण आहे? तिसरा गुण आहे. चौथा गुण आहे भगवंताचा प्रेमळपणा. खूप प्रेमळ, त्यांच्यासारखं कोणीच प्रेमळ नाही. जसं भले त्यांचे किती काही करू, पण त्यांचं प्रेम कधीच होत नाही. मग त्यांच्या प्रेमाचं एक चांगलं उदाहरण काय, आपण जन्म घेताच भगवंत किती कृपावश आहे की माझ्यापासून सोडून चाललाय हा, पण तरी भगवंताने प्रेमावश त्या जीवात्म्यासाठी सगळ्या गोष्टी दिल्या. आणि जसं एखाद्या बापासोबत मुलाचं भांडण झालं तर बाप काय म्हणतो, तुझा संसारान तू इथून निघायचं, तुम्ही तिकडे काही करा, घरातली एक वस्तू भेटणार नाही. तिथं काय होतं, तो रागारागात सगळं म्हणून टाकतो पण काही देत नाही. पण भगवंत आपण या भौतिक संसारात जन्म घातल्यानंतर सुद्धा भगवंत आपल्याला सगळ्या फॅसिलिटी देतात. पण आपण काय होतं, एवढे मूर्ख येतं की आपण त्या फॅसिलिटीमध्येच आसक्त होतो. फॅसिलिटी कशासाठी, जसं गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला फॅसिलिटी यासाठी दिल्या जाते की त्याने गव्हर्नमेंटचं काम करावं, त्यासाठी दिले जाते. पण तो गव्हर्नमेंट अधिकारी त्या फॅसिलिटीमध्येच अटकला तर गव्हर्नमेंट म्हणजे काय कामाचं, काढून घ्या.
तसंच भगवंत जन्मात तुम्ही कपडे लता गाडी घोडे काही घेऊन नाही आले आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. नग्न आलेत नग्न जाणार आहेत. पण हे दिल्याचं कारण काय की बाबा तू 50-60 वर्षे डोंबाऱ्याचा खेळ खेळ. ही बायको हा नवरा, हां हे मुलं बाळ, हे नातू पंतू, हे आई वडील, हे सगळे नाते गोते एकत्र येतात, ड्रामा करतात, त्याच्यात भांडण तांटा करतात, हसतात, खिदळतात, मौज मजा करतात. 60 वर्षाचा डोंबाऱ्याचा खेळ संपला की ज्याच्या त्याच्या मार्गाला लागतात आणि मग डोंबाऱ्याचा खेळ संपला की सगळे बोंबलत बसतात. अरे खेळ संपला की भाऊ याच्या पहिले लय जणांनी खेळ खेळला आणि आपण बी खेळणार आपला बी खेळ असं होणार. म्हणून याच्यामध्ये आपल्याला सरळता राहून प्रेमळ केलं पाहिजे. आणि चांगले उदाहरण आहे हिरण्यकश्यपचा जेव्हा वध झाला आणि आपण तुम्ही सगळ्यांनी पिक्चर पाहिला आता लेटेस्टमध्ये महाअवतार नरसिम्हा, की मला सगळ्या त्या पिक्चरमधला सगळ्यात टचिंग पॉईंट कोणता लागला असेल जेव्हा सगळे देवदेवता लक्ष्मी घाबरून गेली आणि मग ब्रह्माजी म्हणतात लक्ष्मी माता ते म्हणले आतापर्यंत मी सगळ्या भगवंताचे रूप पाहिले पण यांच्यासारखं असं उग्र रूप पाहिलं ना मी नाही जाणार. ती सुद्धा घाबरली. आणि भागवतामध्ये वर्णन आहे शिवजी पण म्हटले नाही तुम्हीच सांभाळा. ब्रह्माजी म्हटले आपली काही ताकद नाही. ब्रह्माजी म्हटले एकच आहे. प्रल्हाद म्हटले तुझ्यामुळं आले तू शांत कर. आणि प्रल्हाद महाराज म्हटले अरे मी तो असुर कुळातला आहे तुमच्यासारखे मोठे लोक शांत करू शकले नाही मी कसं काय करू. उग्र जातम माझे जात कोणते उग्र याच्यातली आलेली बा तू नंतर प्रार्थना कर पहिले यांना शांत कर बाबा. आणि मग गेल्यानंतर जसं प्रल्हाद महाराजाला नरसिंहदेव पाहतात जशी गाय वासराला पाहिल्यानंतर गाय शांत होते तसं नरसिंहदेव प्रल्हादाचं पाहिल्यानंतर शांत होतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात टचिंग पॉईंट मला कोणता लागला भगवंत घेतात प्रल्हाद महाराजाला आणि प्रेमानं जिभेनं चाटतात. मला लिटरली त्या असं भरून आलं होतं की किती भगवंत दयाळू आहेत की एका वासराप्रमाणे एका गायीनं वासराला चाटावं तसं भगवंत प्रेमानं चाटतात. हे भगवंताची दया आहे आपल्याला की माझा भक्त किती सहन करतो माझ्या भक्तीसाठी माझ्यासाठी सर्व काही देतोय. आणि अशा भक्ताच्या प्रती भगवंत काय करतात प्रेमळ दाखवतात. म्हणून हे दिलेले ध्रुव महाराजांचं आणि वृंदावनची फळवाली तिनं काय केलं प्रेमळ त्या फळवालीचं काय पाहिलं प्रेम पाहिलं. ती काही अपेक्षानं माझ्याकडे आली असं नाही भगवंतानं ती मला काहीतरी देण्यासाठी आलेली आहे. आणि तिचा मेन उद्देश काय देणं नसून माझं रूप पाहण्यासाठी माझं रूप सौंदर्याच्या प्रती एवढी आकर्षित आहे ती. आणि मग तिनं जेव्हा ते रूपाच्या प्रती एवढ्या आकर्षित झाल्यानंतर भगवंत काय करतं तिला माणिक मोठे हिरा जवाहरात भरपूर काय देतात. इथं भगवंत काय करतात आपल्या भक्ताच्या प्रेमानं आकर्षित. म्हणून जेव्हा आपण भक्त भगवंतावर प्रेम करतो तेव्हा भगवंत भक्तावर प्रेम करतात. यानेचं उदाहरण आहे प्रल्हाद महाराजांचं. प्रल्हाद महाराजांना सगळ्या अवस्थेमध्ये सर्व स्थितीमध्ये सर्वत्र अवस्थेमध्ये नैसर्गिक रती जसं आजच मी श्लोक वाचत होतो भागवतामध्ये सकाळी आपल्याला शनी ग्रह लागतं मंगळ ग्रह लागतंय राहू केतू ग्रह लागतंय. प्रल्हाद महाराजाला कोणता ग्रह लागला कृष्ण ग्रह ग्रहित आत्मा कृष्णाचा ग्रह लागला. भौतिक संसाराचा ग्रह लागले तर आपले भौतिक जीवन विचलित होत आहे. आणि ज्याला कृष्ण ग्रह लागतो त्याला भौतिक संसारातली इच्छा राहत नाही. अशा प्रल्हाद महाराजाला जेव्हा भगवंताने प्रेमाने सगळ्या गोष्टी काय केल्या अर्पण केल्या होत्या. म्हणून सांगण्याचा मुद्दा प्रल्हाद महाराजाने एवढं प्रेम केलं तर भगवंत सुद्धा तेवढे प्रेम करतात. आपण आपल्या जीवनामध्ये भगवंतावर जास्त प्रेम करू तर भगवंत आपल्यावर प्रेम करतील. आपण भौतिक संसारावर प्रेम करू तर भौतिक संसाराचे लोक आपल्यावर प्रेम करतील. तुम्हाला ठरवायचं कोणावर प्रेम करायचे. आणि असा गुण आहे भगवंताचा प्रेम. आणि सगळ्यात शेवटी गुण आहे परिपूर्णता स्वामी परफेक्ट स्वामी. कसे येतात स्वामी की ह्या जगामध्ये त्यांच्यासारखं परिपूर्ण कोणीच व्यक्तिमत्व नाही. आणि याचं सुंदर उदाहरण आहे श्रीमद भागवताच्या समुद्र मंथनाची लीला. जेव्हा समुद्र मंथनामध्ये एक एक वस्तू निर्माण झाल्यानंतर देवतांना दानवाने सगळ्या ऋषीमुनीने वाटून घेतलं आणि लक्ष्मी निघाल्यानंतर सगळ्याला वाटलं लग्न करावं. आणि ती माळा घेऊन जेव्हा निघाली तर ऋषीमुनीकडे बघायचे हा वैरागी पण अक्रूर दिसते. पण हा वैरागी आहे पण याच्यामध्ये भोगाची भावना आहे. देवताकडे बघायचे प्रत्येकाकडे
लक्ष्मीनं काय केलं, प्रत्येकामध्ये दोष पाहिला, काय दोष नाही, काहीतरी अभाव पाहिला, आणि पाहिल्यानंतर शेवटी भगवंत आरामशीर झोपलेले होते, त्यांना काही घेणे देणं नव्हतं. आपल्या दुनियात मस्त होते भगवंत, शयन निद्रेत बसले होते. लक्ष्मीनं पाहिलं की सगळेजण लग्न करण्यासाठी उत्सुक आहे, एकच व्यक्ती नाही आहे ज्याला काही इंटरेस्ट नाही. कोण आहे बाबा? नारायण. आणि मग ती माळा घेऊन सगळ्याला रिजेक्ट केलं आणि निवडलं कोणाला? भगवान नारायणाला. आणि मग गळ्यात हार घातल्यानंतर भगवंत बघतात कोण घातले, तर लक्ष्मी. म्हणजे भगवंताला माहीत नव्हतं का? पण भगवंत काय करते, योग निद्रेच्या मूडमध्ये असून सुद्धा करीत होते की या जगात मला निवड करायची गरज नाही, लोक मला निवड करतात. मग आपल्याला शिकायचं काय? आपण जेव्हा भगवंताला निवडतो तर भगवंत आपल्याला निवडतात. म्हणून इथे समुद्रामध्ये त्या लीलेतून आपल्याला एक शिकायचं आहे की लक्ष्मीने सगळ्या देवदेवतांमधून एकालाच निवडलं, ते म्हणजे भगवान नारायण. का? तर नारायण हे परिपूर्ण आहेत आणि त्यांच्यामध्ये किती गुण आहेत? 60 गुण आहेत. जे जीवात्मामध्ये 30 गुण पाहिलं, 26 गुण पाहायला भेटतं भक्ती केली तर. ब्रह्माजीमध्ये किती गुण आहेत? 50. महादेवामध्ये किती आहेत? 55 आहेत. आणि विष्णूमध्ये किती आहेत? 60 आहेत. आणि कृष्णामध्ये किती आहेत? 64. तुम्ही म्हणता नाही कुठं वर्णन नाही? पद्मपुराणामध्ये वर्णन नाही, हरिभक्ती विलासमध्ये वर्णन नाही. आम्ही जे काही बोलतोय ते हवेत गोळ्या नसतात. सगळ्या शास्त्रसुक्त पद्धतीनं याचं वर्णन दिलेलं आहे. आणि मग त्यावेळेस लक्ष्मी पाहिली की सगळ्यात गुणवान व्यक्ती कोणी असेल ह्या जगामध्ये, 6 ऐश्वर्याने संपन्न असेल, ते भगवान नारायण आहेत, म्हणून त्यांची निवड केलेली आहे. तसंच या बाबतीत आपल्याला एक शिकायचं आहे की भगवंत जीवात्म्यापेक्षाही भगवंताला जास्त उत्सुकता आहे आपल्याबद्दल, की ह्या भक्तांना थोडंसं जरी माझ्याकडे एक पाऊल टाकला तर मी काय करेन, त्याच्याकडे 3 पाऊल टाकतो. आणि आपले पाऊल किती छोटे आहेत आणि भगवंताचे पाऊल किती आहेत? 3 पायामध्ये 3 लोक नापून घेतले होते. आपलं पाऊल काय? तर भगवंत म्हणतात जीवात्म्याने 1 पाऊल टाकू द्या माझ्याकडे, त्याच्याकडे मी 3 पाऊल टाकतो. म्हणून रामचंद्र डायरेक्ट लंकेला का गेले नाही, तर ते असं पाय का फिरले? याचं कारण आहे, जे भक्त भक्ती वर्षानुवर्षे करतायत शबरीसारखे, आणि अशा भक्तांना उद्धार करण्यासाठी सुग्रीव झाला, त्याच्यानंतर जांबवन झाले, गुह झाले, जे कोणी भक्त आहेत त्या भक्तीमुळं भगवंत स्वतः जायचे. याला म्हणतात स्वामी. ह्या जगातले जे स्वामी असतात ना, तुम्ही त्यांचं नाही का चांगलं काम केलं ते तर तुमचं थोडं गुणगान करा. जोपर्यंत काम करतात तोपर्यंत तुम्हाला त्याचं अप्रिशिएशन. ज्या दिवशी तुम्ही काम सोडलं की तो तुम्हाला बघत सुद्धा नाही, आणि तो कसा एकदम असा डिक्टेटिव्ह असतो तो. पण भगवंत काय करतात, जीवात्मा जिथं ज्या अवस्थेमध्ये थोडीकार भक्ती होईना, आपले स्वामीपणाचा किंवा आपण जे स्वामी आहोत जीवात्म्याचे, त्याची परिपूर्णता ते करतात. म्हणून महत्त्वाचं की भगवंत एवढे स्वामी असून सुद्धा जीवात्म्याला एक गोष्ट दिलेली आहे, ते म्हणजे स्वतंत्र रत्न दिलेले, स्वतंत्रता दिलेली. आणि ती स्वतंत्राच्या आधारावर भगवंत आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाहीत. काय करतात? इंटरफेअर करत नाहीत. आणि म्हणून आपल्याला स्वतंत्रता दिलेली. आपल्या स्वतंत्राच्या आधारावर आपण आपल्या जीवनात कोणाला निवडलं पाहिजे, आणि आपण भगवंताला जेव्हा निवड करू तेव्हा आपल्या जीवनाची वास्तविक परिपूर्ण होतोय. आणि जेव्हा परिपूर्ण स्वामींची सेवा करू, जसं एक व्यक्ती होता, त्याची खूप स्टोरी आपल्याकडे एवढा वेळ नाही, पण तो एकदा एका सैन्यापतीची सेवा करीत होता. सैन्यापतीची सेवा करता बघितलं की अरे ह्या सैन्यापती राजाची सेवा करतो, म्हणजे सैन्यापतीपेक्षा कोण आहे? राजा मोठा आहे. मग तो सैन्यापती सोडून कोणी सेवा केला? राजाची सेवा. राजानं पाहिलं की राजा त्याच्या गुरुची सेवा करतात, म्हणजे राजापेक्षा गुरु महत्वाचे. तुम्हाला नाही, राजाची सेवा सोडून गुरुची. त्याने पहिले गुरु सोडून नाही का ते भगवंताची सेवा करतात. त्याने काय केलं? गुरुला सोडलं आणि डायरेक्ट भगवंताची सेवा केली. म्हणजे त्याने पाहिले की या जगामध्ये प्रत्येकजण कोणाची सेवा करतो, पण एकमेव सेवा करणारे व्यक्ती कोणी असेल ते भगवंत, बाकी कोणी नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण भगवंताची सेवा केली तर आपण पण परिपूर्ण होऊ. आणि जेव्हा अपूर्ण व्यक्तीची सेवा करू तर आपलं जीवन पुन्हा अपूर्ण राहील. म्हणून ती परिपूर्णता कशी निर्माण, पोकळी भरून येईल,
तर भगवत भक्तीच्या आधार. भगवत भक्ती कशी होईल? जेव्हा प्रामाणिकपणे तुम्ही भगवंताचं नाम जप करता, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हं, हं. तर त्यावेळेस ही भक्तीच्या आधारावर आपली परिपूर्णता प्राप्त होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. कोणाला काही